जय कक्कया समाज बांधवांनो, आपण आज कामोटे मंडळ येथे आलेलो आहोत। मी अर्जुन ज्ञानोबा नांदुरे, राष्ट्रीय ढोल समाज संघटना प्रदेश संघटक महाराष्ट्र राज्य, कामोटे मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र कदम साहेब आपल्याला कक्कया महाराजांच्या जयंतीविषयी आवाहन करू इच्छितात। तर त्यांचे दोन शब्द साहेब बोला। नमस्कार। आज हे डेलिगेशन परशुराम इंगोले सर आणि अर्जुन ज्ञानोबा नांदुरे सर आणि त्याचे बरेचसे सहकारी असा ग्रुप आमच्या कामोटे मंडळाच्या ऑफिसमध्ये भेट दिली। आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि महत्त्वाचा विषय होता, चर्चा होती की 10 फेब्रुवारीला कक्कया महाराजांची जयंती साजरी करण्याच्या विषयी आमची सविस्तर चर्चा झाली आणि परशुराम इंगोले साहेबांच्याकडून आम्हाला खरोखर एक समाजासाठी एक ठेवा त्यांच्याकडे साहित्याचा आहे। आपले पूर्वज, आपले संत हे कोण आहेत, कसा आहे, हे सर्व याच्यावर त्यांनी सुंदर विवेचन आम्हाला केलं आणि खरोखर हे विवेचन आमच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्यापर्यंत पोचलं पाहिजे, आपल्या समाजातील प्रत्येक लोकांपर्यंत पोचलं पाहिजे। खरं तर पुढच्या पिढीला जर ही आपल्याला आपले संत, आपले पूर्वज, आपला समाज, आपल्या समाजाचं कार्य, आपल्या समाजातले महत्त्वाचे जे कार्य केलेलं आहे ते लोक यांच्याविषयी जर माहिती व्हायची असेल तर आपल्याला अशा आपल्या कक्कया महाराजांची जयंती साजरी करणं फार महत्त्वाचं आहे। विविध आपण प्रत्येक महाराष्ट्रावर विविध वधूवर सूचक मंडळे असतील, सामाजिक संस्था आहेत आणि इतर महासंघसुद्धा आहे। वेगवेगळे कार्यक्रम आपापल्या परीने ते राबवतात। लोकांचा 100% त्यामध्ये सहभाग असतो आणि वर्षातून एक तर कार्यक्रम ते महत्त्वाचा घेतात। पण जर समाज बांधव, समाज संघटन करायचं असेल, समाजातील लोकांना मदत हवी असेल, फक्त जयंती साजरी करण्यासाठीच नाही, पण समाजातली सुखदुःख असतात, समाजात अवेळी येणाऱ्या वेळा असतात, सहकार्य लागतं, त्यावेळेला असं एक प्रकारचं मोठं संघटन आपल्या कक्कया समाजाचं महाराष्ट्रभर किंवा भारतभर झालं पाहिजे अशी कामोटे मंडळाच्या वतीने मी माझी सूचना करीत आहोत। आणि ह्या करत असताना जर आपण हे सगळे कार्यक्रम करतच असतो, त्यासोबत जर आज यांनी मागणीला जो प्रस्ताव आहे कक्कया महाराजांची जयंती येत्या 10 फेब्रुवारीला साजरी करायची आहे, तर मी सर्वांना आवाहन करतो, सर्व मंडळांना, महाराष्ट्रातील सर्व कुटुंबांना, आपल्या समाजातील ढोल समाजातील, कक्कया समाजातील कुटुंबांना मी आवर्जून एक विनंती करीन की आपापल्या घरामध्ये, आपापल्या वाड्यामध्ये, समाजामध्ये कक्कया महाराजांची जयंती साजरी करावी। आणि त्या पुढे थोडं बोलून मी सांगू इच्छितो की राज्य लेवलवर एक संघटन व्यवस्थित होऊन ह्या महाराजांची जयंती मोठ्या, जसे आंबेडकर साहेबांची जयंती आपण साजरी करतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, अशी आपल्या कक्कया महाराजांची जयंती आपण सर्वकडे साजरी करू। जरी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग असेल, मी कामोटे म्हणजे आमचा नवी मुंबई पार्ट येतो, सोलापूर असेल, सांगली असेल, उस्मानाबाद असेल, जे ठिकाणी जे ग्रुप आहेत मोठ्या ठिकाणी, अशा ठिकाणी येऊन जर आपण जयंती साजरी केली, त्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या आपल्या समाज बांधवांना भेटलो, आपल्या आचारविचारांची देवाणघेवाण केली, तर त्यामुळं बराच फरक होईल। आजकाल सगळ्यात मोठी जी समस्या आहे वधूवर सूचक मंडळामध्ये की मुलींचे लग्न जमत नाहीत, आईवडिलांना मुलांच्या आईवडिलांना, मुलींच्या आईवडिलांचे वेगवेगळे विचार असतात, तर ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन व्हायला पाहिजे। आणि वेळेत लग्न कसं होईल, आपण फक्त मेळावे घेतो पण त्याच्यात विचार लोकांच्या मनामध्ये रुजवत नाही आणि मुलांच्यावर योग्य संस्कार करावेत की आपण बाबा लग्न झाल्यानंतर आपल्याला काय जबाबदाऱ्या आहेत, मुलांनी किती जबाबदाऱ्या आहेत, सासूच्या काय जबाबदाऱ्या आहेत, सासऱ्याच्या काय जबाबदाऱ्या आहेत, घरांच्या काय जबाबदाऱ्या आहेत, हे सगळं प्रबोधन आपण सगळे जर समाज एकत्र आला तर सगळं होऊ शकतं। तर ह्या कक्कया महाराजांच्या आपल्याला महाराष्ट्राला संत महात्मे लाभलेले आहेत आणि त्यांच्या शिकवणीनं आपण आज पुढं गेलेलो आहोत। तीच प्रकारची आपल्या संत कक्कया महाराजांची जयंतीतून, त्यांच्या विचारातून आपण साजरी करूया। 10 फेब्रुवारीला तर सगळे घरोघरी साजरी करूया आणि त्याच्यानंतर आपण सर्व आपला समाज कुठे ना कुठेतरी काम करत असतो, असा समाज आहे, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नसतो, तर एक त्याच्या पुढे जाऊन काही अल्पावधीतच सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जर जयंतीचा एक उत्सव तयार केला आणि कार्यक्रम घेतला तर सर्व लोकांच्या प्रकारे मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आपण जयंती साजरी करू शकतो, अशी मी आमच्या कामोटे मंडळाच्या सर्व कार्यकारी मंडळ सदस्य यांच्यातर्फे मी विनंती करतो। आणि जेवढं काही शक्य आहे ते कामोटे मंडळातर्फे आम्ही सहाय्य करण्यासाठी तयार आहोत।
तर माझी एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी हा विचार करणं गरजेचं आहे. धन्यवाद. मी हिरामन परशुराम महावरकर, कामोठे मंडळाचे सचिव या नात्यानं आज माझे विचार मांडत आहे. आमचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याला माझं पूर्ण सहमत आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक समाजाच्या घटकाने ही जयंती, कक्कया महाराजांची जयंती ही घरोघरी अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरी केली पाहिजे अशा मताचा मी आहे. जेणेकरून आपले पूर्वज कोण आहेत, आपला इतिहास काय आहे हे आपल्या समाजापर्यंत कळालं पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे जे काही थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत कक्कया महाराजानंतर, त्या सर्वांची ओळख आपल्या येणाऱ्या पिढीला व्हावी हा एक चांगला उद्देश घेऊन इंगोले साहेब आणि नांदुरे साहेब हे आलेले आहेत. तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. बोला सर. मी चंद्रकांत जाधव पवार, सहसचिव, कामोठे मंडळाचा सहसचिव आहे. आज इंगोले साहेबांनी हे मंडळ आणलेलं आमच्या कामोठे मंडळाला भेट दिलेली आहे. चांगले विचार घेऊन ते आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या विचाराचं भक्कम म्हणजे मजबूती होण्याकरता आमच्या कामोठे मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कदम साहेब आणि माननीय हिरामन मावरकर साहेबांनी चांगले विचार आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्याशी आम्ही सहमत असून त्यांना भरपूर आमच्या समाज बांधवांना आम्ही आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने महाराजाची जयंती आपल्या घरामध्ये एक फोटो ठेवून त्यांची जयंती घरोघरी साजरी करावी. जर त्यांना या सभेमध्ये मंडळामध्ये कोणाचे येऊ इच्छित नसतील तर त्यांनी स्वतः घरी साजरी करावी आणि ढोर असल्याचा अभिमान प्रत्येकाने जागृत करून दाखवावा ही माझी सगळ्या ढोर बांधवांना नम्र विनंती. जय कक्कया. मी मारुती शंकरराव सावळकर, कामोठे वीरशैव कक्कया मंडळ सदस्य. हे जो आता आपले कदम साहेब अध्यक्ष कामोठे जो बोललेले आहेत मी त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. आणि तसेच नांदुरे साहेब आणि इंगोले साहेब हे चांगले निर्णय घेऊन आमच्या मंडळातर्फे आलेले आहेत. आम्हाला सर्व काही मान्य आहे आणि काही मला काही जास्त बोलायचं नाही आहे. आता 10 फेब्रुवारीला किंवा तुम्हाला बाहेर पडायचं नसेल घरामध्ये फोटो ठेवून तुम्ही वीरशैव कक्कया मंडळाचं दर्शन घेऊन हार नारळ फोडावं हेच विनंती. मी काही जास्त बोलणार. जय कक्कया. नमस्कार. जय कक्कया. नमस्कार. जय कक्कया. मी राजेश शंभू नरोने, वीरशैव कक्कया ढोर समाज कामोठे मंडळाचा खजिनदार. मी आत्ता काही वेळापूर्वी परशुराम इंगोले हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्या ढोर समाजाचे, ते आणि त्यांची टीम. मी हिरामन परशुराम महावरकर, कामोठे मंडळाचे सचिव या नात्यानं आज माझे विचार मांडत आहे. आमचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याला माझं पूर्ण सहमत आहे. दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक कुटुंबाने, प्रत्येक समाजाच्या घटकाने ही जयंती, कक्कया महाराजांची जयंती ही घरोघरी अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये, आनंदाच्या वातावरणामध्ये आपण साजरी केली पाहिजे अशा मताचा मी आहे. जेणेकरून आपले पूर्वज कोण आहेत, आपला इतिहास काय आहे हे आपल्या समाजापर्यंत कळालं पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे जे काही थोर व्यक्ती होऊन गेलेले आहेत कक्कया महाराजानंतर, त्या सर्वांची ओळख आपल्या येणाऱ्या पिढीला व्हावी हा एक चांगला उद्देश घेऊन इंगोले साहेब आणि नांदुरे साहेब हे आलेले आहेत. तर आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. बोला सर. मी चंद्रकांत जाधव पवार, सहसचिव, कामोठे मंडळाचा सहसचिव आहे. आज इंगोले साहेबांनी हे मंडळ आणलेलं आमच्या कामोठे मंडळाला भेट दिलेली आहे. चांगले विचार घेऊन ते आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि त्यांच्या विचाराचं भक्कम म्हणजे मजबूती होण्याकरता आमच्या कामोठे मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कदम साहेब आणि माननीय हिरामन मावरकर साहेबांनी चांगले विचार आम्हाला दिलेले आहेत आणि त्याच्याशी आम्ही सहमत असून त्यांना भरपूर आमच्या समाज बांधवांना आम्ही
आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने महाराजांची जयंती आपल्या घरामध्ये एक फोटो ठेवून त्यांची जयंती घरोघरी साजरी करावी. जर त्यांना या सभेमध्ये मंडळामध्ये कोणाचे येऊ इच्छित नसतील तर त्यांनी स्वतः घरी साजरी करावी आणि ढोर असल्याचा अभिमान प्रत्येकाने जागृत करून दाखवावा ही माझी सगळ्या ढोर बांधवांना नम्र विनंती. जय कक्काया. मी मारुती शंकरराव सावळकर, कामोठे ही सेवा कक्काया मंडळ सदस्य. हे जो आता आपले कदम साहेब अध्यक्ष कामोठे जो बोललेले आहेत मी त्याला पूर्ण पाठिंबा देत आहे. आणि तसेच नांदुरे साहेब आणि इंगोले साहेब हे चांगले निर्णय घेऊन आमच्या मंडळातर्फे आलेले आहेत. आम्हाला सर्व काही मान्य आहे आणि काही मला काही जास्त बोलायचं नाही आहे. आता 10 फेब्रुवारीला किंवा तुम्हाला बाहेर पडायचं नसेल घरामध्ये फोटो ठेवून तुम्ही वीरशैव कक्काया मंडळाचं दर्शन घेऊन हार नाळं फोडावं हेच विनंती. मी काही जास्त बोलणार. जय कक्काया. नमस्कार जय कक्काया. मी राजेश शंभू नरोने, वीरशैव कक्काया ढोर समाज कामोठे मंडळाचा खजिनदार. मी आत्ता काही वेळापूर्वी परशुराम इंगोले हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आपल्या ढोर समाजाचे, ते आणि त्यांची टीम जय कक्काया. मी राजेश शंभू नरोने, वीरशैव कक्काया ढोर समाज कामोठे खजिनदार. काही वेळापूर्वी म्हणजे आज दिनांक 5 जानेवारी रोजी परशुराम इंगोले आणि त्यांची टीम कामोठे मंडळाला त्यांनी भेट दिली व त्यांनी भेट दिली आणि काही चर्चा केली मंडळाशी. त्या मंडळाच्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आपण नवी मुंबईकर म्हणून तरी आपण येत्या 10 फेब्रुवारी रोजी आपले जे कक्काया महाराज आहे यांची जयंती साजरी करावी. तो प्रस्ताव त्यांनी आमच्यासमोर मांडलेला आहे. तरी आम्ही तो प्रस्ताव आमच्या कमिटीच्या आमचे अध्यक्ष राजेंद्र कदम साहेब, आमचे सचिव हिरामन मावळकर आणि सहसचिव यांनी सर्वांनी तो समजून घेतला आणि तो आम्हाला एवढा प्रस्ताव आवडला आहे की आम्ही तो पुढे आमच्या कामोठे मंडळाच्या प्रत्येक घरोघरी तो प्रस्ताव आम्ही मांडू आणि ती जयंती आपली जी येत्या 10 फेब्रुवारी रोजी जयंती कक्काया महाराजांची आहे ही प्रत्येकाच्या घरात व्हावी अशी मी नम्र विनंती करतो. आणि ती सुरुवात जे जल्लोषात प्रत्येकाने आपापल्या घरात करावी ही एक नम्र विनंती प्रत्येक समाज बांधवांना करतो. नमस्कार. जय कक्काया. जय कक्काया. आज मी खरोखर कामोठ्या मंडळाच्या कार्यक्रम तर खूप अटेंड केले होते, परंतु त्यांच्या ऑफिसला सर्वप्रथमच आज मी भेट दिल्या गेली. तर यांची सर्व टीम बघून, कदम साहेबांची आणि सर्व बघून मला फार आनंद वाटला. कारण वधूवर मंडळाचे काम करणारे लोक फक्त वर्षातून एक वेळेसच वधूवर मंडळाचं काम करतात, पण यांचं या ठिकाणी ऑफिस आहे आणि या ऑफिसमध्ये सर्व समाज बांधून त्यांच्या वेळेप्रमाणे या ठिकाणी येतात, चर्चा विनिमय करतात आणि समाजाचं हितगुज बघतात. तर त्यासाठी त्यांचं मी सर्वप्रथम सगळ्या मंडळाचं सदस्यांचं, अध्यक्ष, सचिव, खजिनदार सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की 10 फेब्रुवारीला कक्काया महाराज जयंती तारखेप्रमाणे असते, तर सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी आपापल्या घरी आपला कक्काया महाराजाचा फोटो लावून जयंती साजरी करावी. व त्याच्यानंतर 10 फेब्रुवारीच्या नंतर नवी मुंबईच्या सर्व समाज बांधवांना, सर्व मंडळांना मी विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून समाज ह्या नावाने मिळून कक्काया महाराज जयंती एका ठिकाणी कुठेतरी व्यवस्थित साजरी करावी, जेणेकरून नवी मुंबईमध्ये एक वातावरण निर्माण होईल आणि इतर लोकांवर आपला एक प्रभाव निर्माण होईल की बाबा कक्काया महाराज कोण होते, काय होते, त्यांनी काय केलं. तर याप्रमाणे सगळ्यांनी जयंती साजरी करायचा प्रयत्न करावा. जय कक्काया. जय महाराष्ट्र. हो, असं काय बऱ्याच ठिकाणी